उंब्रज परिसरात स्मार्ट मीटर विरोधातील जनक्षोभ दिवसेंदिवस तीव्र होत असून वाढीव वीज बिलांमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी शनिवारी स्वातंत्र्य दिना दिवशी आंदोलनाचा पवित्रा घेत महावितरणच्या उंब्रज येथील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला। वाढत्या बिलानं हैराण झालेल्या वीज ग्राहकांना समाधानकारक उत्तर देताना अधिकारी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। दरम्यान वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून बैठक लावण्याचे लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करार उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट रोजी उंब्रज येथील महावितरण कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला। स्मार्ट मीटर विरोधात हातात बॅनर घेऊन घोषणाबाजी देत बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली। चाफर फाटा येथील वाहतूक कोंडीतून मार्ग काढत आंदोलक महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले। यापूर्वी 4 ऑगस्टला वीज ग्राहक व शिवसेनेनं लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र उंब्रज येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्यानं आंदोलनादरम्यान त्याचं पडसाद उमटले। उपस्थित आंदोलकांनी उपकार्यकारी अभियंता लाड यांना घेराव घालून गंभीर आरोप केले। स्मार्ट मीटरमुळे वाढलेली वीज बिले, ग्राहकांची परवानगी न बसवलेले स्मार्ट मीटर घेणं, वाढून आलेली बिलांची रक्कम परत करावी अशा अनेक प्रश्नांवर उत्तर देताना अधिकारी हतबल झाले। कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि मोठ्या संख्येनं वीज ग्राहक महावितरण कार्यालयात दाखल झाले। उपतालुका प्रमुख संदीप थोरात, जीवन गायकवाड, रामराव घाडगे, कोंडिबा गुजले, सचिन निकम, अतुल साबळे, अविनाश देशमुख, संदीप सपकाळ, महादेव भोंगाळे, किसनराव माळी, संजय सपकाळ, योगेश गुजरे, आप्पासो माने, सोमनाथ लोहार, पांडुरंग सावंत, सचिन पवार, विलास कारंडे, दत्ता माने, सोन्या जांभळे, महादेव खामकर, सौरभ शिंदे, शंकरराव घारगे, विक्रम गोंजारे व शिवसैनिक ग्राहक व महिला उपस्थित होत्या। उंब्रज महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता अनंत लाड यांनी यावेळी लेखी निवेदन देऊन येत्या बुधवारी वरिष्ठाशी या प्रश्नांवर बैठक लावण्याचे आश्वासन दिले। उंब्रज महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याच्या तक्रारी आहेत। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांची वीज बिले पूर्वीच्या तुलनेत दुप्पट तिप्पट वाढली आहेत। तसेच वाढीव बिलामुळे ग्राहकांनी भरलेली अतिरिक्त रक्कम नियमानुसार परत करावी आणि स्मार्ट मीटर हटवून पुन्हा डिजिटल मीटर बसवण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी घ्यावा, तरच बैठकीला यावे। अन्यथा शिवसेना स्टाईलने माघारी पाठवू, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे। लक्षात घ्या, त्यांनी एवढं सुद्धा सांगितलं आम्हाला की विचारल्याशिवाय आम्ही ती तोंडी काय सांगतोय, पण त्यांनी लेखी आम्हाला काय दिलं की संपूर्णच आम्ही काय ऐकायचं। तुमचा मीटर बसवणार तोंड पिवडी बघा, आमचं म्हणणं काय त्या दिवशी पण आमचं म्हणणं हेच होतं। आज मी ग्राहक आहे, मला नवीन कनेक्शन पाहिजे, बरोबर आहे का? स्मार्ट मीटर आहे बाबा, तुम्हाला पाहिजे असलं तर बसवा। ह्याच्या अगोदर एमएससीबी काय करू की तुमच्याकडे नसलं मीटर तर ग्राहकाला बाहेर आणायचं, बरोबर आहे? आणि तुमचं तुम्ही जोडत होता। आमचं म्हणणं तेच आहे, तुमच्याकडे साधा नाही ना, आम्हाला सांगा, तुम्ही घेऊन या बाहेरनं, आम्ही त्याची काय असेल ती प्रोसिजर करू आणि ते मीटर जोडून देऊ। आमचं त्याच्याशी दुमत नाही, चालेल, पण हे अदानीचे मीटर आम्हाला नको आहेत हे आमचं। आणि त्या दिवशी पण सांगितलं, आता पण सांगतो आणि आमची अजून पण माहिती तीच आहे की तुम्ही न परमिशनचे बसवलेले मीटर ते तुम्ही काढून घ्यावेत, ही आमची तुम्हाला विनंती आहे। त्यांना मीटर जोडावेत। जर तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर ते ग्राहक ते मीटर आणत्याल, तुम्ही ती प्रोसिजर करा आणि ती जोडून द्या। तुमचे नियम आमच्यावर लादू नका।
सगळीच अंबानी अदानी मोदी नाहीत, सगळी गरीब जनता आहे. तुम्ही लय लुटालुटीचे प्रयत्न करू नका परिस्थिती अशी म्हणावं. आहे की लोक आत्महत्या करणार आहेत. एक विषय बोलला की दुसऱ्या चोरी केलेलं तुम्ही आमच्यावर लादताय. ते आमच्यावर कशाला लादताय तुम्ही? तुमच्याकडे काही आणि दुसरी गोष्ट अशी आहे, स्कीम नाही का तुम्ही कोण चोरताय ते अहो बघा. साहेब लाईट बिल वाढून आले की कुणी तुम्ही अंगाला लावून घेतलं. त्याच्याकडे सिस्टीम नाही, ती बघा कशाला बसली ती. तिकडे जा काय करायचं सर्वसामान्य माणसाने? वाटी पोरगं मेलं एक आकडा टाकले, त्याचं काय केली का कारवाई तिथं? इथं चरेगाव मध्ये करंट लागून राहणार. दोन मुलं होती हो, ठीक आहे. आणि आम्हाला किती भरायला? नाही, गरीब माणसं राहणार गेले, त्यांचं काढून चोराला देताय, ती बदलताय, घेऊन जाताय, दुसरं बसवताय. साहेब तुम्हाला आम्ही पत्रव्यवहार केला होता. बरोबर? आम्हाला फक्त साहेब त्याचं तुम्ही उत्तर द्या. काय म्हणला आम्हाला? आम्ही वरिष्ठ अधिकारी कळवितो. कळवतो मी त्यांना, त्याच्यावर काय कळवलं सुद्धा. तुम्ही केलं? काल पत्र दिलं मी साहेबांना. अहो, किती वाजता दिले पत्र मला? ऑगस्ट महिना लयच नाही. मिनिमम चार्ज किती रुपये आहे तुमचा? मला वाटतं 360 रुपये. याला किती पाहिजे? 4 महिन्याचा 500 550 रुपये जास्तीत जास्त याला. बरोबर. 6,000 रुपये बिल आहे. आणि तुमचा वायरमॅन तो कट करीन, याव करीन, त्याव करीन. तुम्ही बिल आणून दाखवा इथे. अहो, बिल आणा. वा, TV दोन मिनिटं थांबा जरा. करणार मीटर वर टाकणार आकडा घेणार नाही. पण हे नाही मग आता. ती बसवली आहे. रस्त्यावर यायला लागली नाही. ही अवस्था वाईट होणार. मी लावा त्यांना फोन लावा. ऐका एक्झिक्युटिव्हना व्हिडिओ कॉल करतो, सगळं दाखवतो. हो, दाखव. भोसले साहेब तुम्ही फक्त एकटे बोला, कारण सगळ्यांनी बोलतो. मिशन जे मीटर बसवलेले आहेत ते काढावेत. हे आम्ही 4 ऑगस्टला त्यांना आम्ही पत्र दिलं होतं. नाहीतर 15 ऑगस्टला आम्ही कुलप लावणार. काय ज्यांची परमिशन आहे त्यांचे मीटर तुम्ही बसवा, त्याशिवाय आम्हाला देणं घेणं काही नाही. बरोबर आहे का? तुमच्या कार्यालयात पण तो विषय झाला होता. बरोबर आहे काय? तुम्ही आपला आम्हाला हलक्यात घेतलं, त्यामुळे तुम्हाला काय वाटलं की हे काय करणार आहे. मी तुम्हाला मेसेज बी टाकला होता, साहेब याचा उठाव होणार का? तो होणार आहे. बरोबर आहे. तर आमचं म्हणणं एकच आहे, आमची विनंती एकच आहे की जे विदाऊट परमिशन मीटर बसलेले आहेत तुमचे ते तुम्ही काढून घ्यावेत आणि साधे मीटर त्यांना ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे बसवावेत. दुसरी गोष्ट, ज्याचं नवीन कनेक्शन आहे त्याची मागणी जर असेल स्मार्ट मीटर द्या तर तुम्ही अवश्य द्या. पण ज्याची नसेल तो बाहेरनं उपलब्ध कराल. तुम्ही तुमची जी काय प्रोसिजर आहे MSCBची पहिल्यासारखं, पहिल्या ग्राहकाला बाहेर आणायला लावत होता. बरोबर आहे. त्या पद्धतीनं ती पलीकडे बसलाय. बरं साहेब, आता हे तुमचं सगळं झालं. 2 मिनिटं यार. मीटर होता आमचा तो जा आम्ही दुसरा नाही घेऊ. नाही चर्चा करा, सांगा नाही. काय कशाला चर्चा? दुरुस्तीला आलेले रिपोर्ट द्यायचा काय बिघडला. साहेब मी तुम्हाला त्यावेळी पण सांगितलं की आता माझ्याकडे 700 मीटर पडते. 45,000 मध्ये 700 मीटर फक्त पडते. हे फॉल्टी तुमचे रिडिंग वाले करतात. आम्हाला फॉल्टी मीटर हे तुमचे रिडिंग वाले करतात. काही ठिकाणी आमच्या घरी ते विचारायला पाहिजे का नाही बसवायचं आहे का नाही बाबा, घरात माणसं नाही ती. मला काय म्हणायचं, जी मीटर आपली इलेक्ट्रॉनिक आपण बसवली द्या, स्मार्ट मीटर आम्हाला नकोच आहे इलेक्ट्रॉनिक. तपासून घेऊया ना मीटर. आपण साहेब आणि आमच्या आम्हाला मीटर द्या. तपासायचं तुम्हाला काय हे साहेब समोर उदाहरण आहे ना तुम्हाला. आता 2,000 बिल यांना आलंय, याचं उदाहरण आहे ना समोर. तुम्ही काय आणखी तपासणार आहे? किती महिने तपासणार तुम्ही? असं होऊ शकतं घेऊ डायरेक्ट गुन्हा दाखल करणार आहे तुमच्यावर. दोन शब्द काय बोललो त्याला नाही झालं. लगेच आमच्यावर तुम्ही शासकीय कामं करता म्हणून तुमच्यावर पण गुन्हा दाखल करू नका.